मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण बघितलं की साला हे निक्की काही सुधारायचं नावच घेत नाहीये। या निक्कीला वाटतं मी लय मोठी बादशाह, मी लय मोठी राणी, माझ्या हातात सगळं, हिंदी बिग बॉस सारखं सगळं ट्रीट करायला बघते आपल्या पब्लिकला। यार इतका संताप होतोय, म्हणजे मोकळा विषय सांगतो तुम्हाला झालं काय। आता त्या वर्षाताईंची कॅप्टन्सी आहे, आपण प्रोमो मध्ये माझ्या आधीच्याच व्हिडिओत तुम्ही बघितलं की त्या वर्षाताईंना त्रास द्यायसाठी ती काम करत नाहीये। तोच मुद्दा चालू होता की मी कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही, तर तिच्याकडे टॉयलेट साफ करायची ड्युटी आली। ती आधी पण तेच करत होती, मग आता तिच्याकडे टॉयलेट साफ करायची जी ड्युटी आलेली ती म्हणते मी करणारच नाही, तुम्हाला काय करायचं मी करणारच नाही। मग घरातील सगळ्या सदस्यांनी सांगितलं तुला नाही करायचंय मग तू ते टॉयलेट वापरू नको, तू बाहेरचं टॉयलेट वापर, जो घरातलं काम करेल त्याला घरातल्या वस्तू वापरायचा अधिकार आहे असे घरचे म्हटले। मग त्यावरून निक्कीला वर्षाताई सांगायला गेला, तर ती निक्की इतक्या मोठमोठ्याने म्हणायला लागली की ह्या घरात कोणी पैदाच झालेला नाही, इथं कोणीच नाही मला अडवायला, मी सगळ्यांसमोर वस्तू वापरून दाखल, मी हे करून दाखवल, मी ते करून दाखवल, सारखी म्हणत होती कोणी पैदा झालेलं नाही। त्या वर्षाताईने इतकी त्रास देते। आणि राहिला विषय अभिजितचा, आता अरबाज जवळच ती म्हणत होती की तिला सारखं समजायला अभिजित येतोय अभिजित येतोय, तर ती अरबाज जवळ हळूच म्हणते की हा सारखा सारखा माझ्याकडे का बरं येतोय माहितीये का तुला, का हिला मी मॅन्युप्युलेट करेल आणि काम करायला लावल आणि मग पूर्ण ग्रुप समोर होईल का मी मास्टर माइंड आहे, हा अभिजितचा प्लॅन आहे असं निक्की सांगते। खूप विचित्र बाई आहे बाबा, मी एवढी मानसिक विकृत बाई कधीच बघितलेली नाहीये। हिला नेट करायसाठी राखी सावंतच आणली पाहिजे। बघत राहा बिग बॉस मराठी आणि सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजी चॅनलला।